वर्षी तुझ्यापासून राखी बांधायला सुरुवात करूया आपण. पहिला नंबर तुझा. दरवर्षी तर पहिल्यांदा मी बांधणार म्हणून भांडत असतेस, आता काय झालं? अक्का, माझी संधी गेली. दादाचा हात बघ, त्याला आधीच कितीतरी बहिणी मिळालेत. हा, अजून बऱ्याच बाकी आहेत. नशीबवान आहात तुम्ही, तुम्हाला सूर्यासारखा भाऊ मिळाला. बरं, तुम्ही चौघी जणी रक्षाबंधन करून घ्या, मग सूर्याच्या नवीन बहिणी त्याला राखी बांधतील. दिस हा सोन्याचा, बंद हा मायेचा, रेशमी नात्यांचा सण हा आला. मनगटात जोर त्याच्या हिमतीनं भारी, मायेचा हात असा लाखात भारी. भावा बहिणीचं नातं स्वर्गाहून सुंदर, नात्यांना जोडणारा सण रक्षाबंधन. रांगडा बाणा त्याचा, राजाचा डौल सारा, वाट शोधण्या कैवारी राखात. बापाची छाया त्याची, संकटाला उभा भारी, पाठी राख आमचा दादा लाखात. राजा मनाचा आमचा दादा, जशी माय माऊली दादा, जगात भारी आमचा दादा. नजरेचा धाकही दादा, मोठ्या मनाचा आमचा दादा, सुपरस्टार आमचा दादा लाखात. वा राजू, भारीत की राख्या कुठून आणल्या? आणल्या नाहीत, भागूने आमच्या लाडक्या दादासाठी घरीच बनवल्यात. भागू ना, भाऊ कधी दिसले नाही बनवताना. दादा, तसं सांगून बनवलं असतं तर सरप्राईज राहिलं असतं का? भागे, या जगात भारी राखीसाठी ना तुझं लय आभार. दादा, लहान बहिणीचा आभार नसतात मानायचे, तिच्या हातून गोड खायचं असतं. हे घे. अरे हल्ली करतो. बर, आता या बहिणींच्या राख्या बांधून घेतो. काय चाललंय इथं? हा, अरे वा 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 वा. इथं तर रक्षाबंधनाचा जंगी कार्यक्रम सुरू आहे. चांगलंय चांगलंय चांगलंय, चालू दे चालू दे. पाहिलं का छत्री? अरे प्रेम कसं असं उतू जातंय जणू. आम्हाला कळणं झालंय, हे प्रेम असं अचानक एका भावाकडनं दुसऱ्या भावाकडे ट्रान्सफर कसं काय झालं बा? अरे मंदाकिनी बाई, नाही लांबची गोष्ट नाही हो. मागच्याच वर्षी तुमच्या नवऱ्याला पोलीस धरून घेऊन गेले होते, आठवतं का? 4 दिवस लॉकअप मध्ये टाकला होता. तुमच्यासाठी आमच्या एका शब्दावर त्याला बाहेर काढला. मानेबाई कुठे? मानेबाई रेणुका माने, यांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले होते. आम्ही जगवले यांना. तुमचा नवरा गेल्यावर तुमच्या मुलांचा आधार झालो आम्ही, विसरला का? आणि कुठे गेल्या त्या दिसल्या. तुम्ही चौघी, तुमच्यापैकी प्रत्येकीचं बाळणपण आमच्या सांगण्यावरनं शहरातल्या लय मोठ्या महागड्या हॉस्पिटलात आम्ही केलं होतं, आठवतं का? आणि सगळा खर्च बी भागवला होता कोणी? आम्ही. आणि जरा का आमची वेळ बदलली तर लगे प्रेम ट्रान्सफर. येच का? आ येस का तुमचं ते दिलं घेतलं तरच तू जाणार प्रेम?
आजपर्यंत इथल्या प्रत्येक बाईच्या पाठीशी आम्ही भावासारखे उभे राहिलो आणि आज तुम्ही त्याला राखी बांधताय ज्यानं तुमच्या अडचणीत तुम्हाला कधी विचारलंच नाही. काय रेणुका बाई, कुठं होता आज सूर्या जेव्हा तुमच्या पोरांसाठी पैसे भरायचे होते शाळेत? काय मंदाकिनी बाई, आला होता का सूर्या रात्री पोलीस स्टेशनात तुमच्या नवऱ्याला सोडवायला? आजपर्यंत या गावातल्या प्रत्येक बाईच्या मागे आम्ही मोठ्या भावासारखे उभे राहिलो आणि त्याची जाणीव ठेवायची सोडून तुम्ही आमचाच विश्वासघात करताय. डॅडी, तुम्ही माझ्यासाठी काय केलंय ना ते सगळं आठवतंय मला. पण कुठून दुर्बुद्ध्या सुचली आणि बंगल्यावर यायचं नाही असं ठरवलं बघा मी. पण माझं चुकलंच. आज मी तुम्हालाच राखी बांधणार. मी बी तुम्हालाच राखी बांधणार. अहो, काय बोलताय तुम्ही हे? मागच्या काही दिवसात ह्यांनी काय केलं हे विसरलात का तुम्ही? समाजसेविका बाई, ज्याचं त्याला ठरवू दे की. तुझा हा मान तर डॅडीनंच मिळायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्या सर्व बायांनाही वाटतं. होय ना बायांना? आपण डॅडीनंच राखी बांधायची. डॅडी, अहो तुम्ही एवढं मोठं काम केलंय की तुमची बरोबरी कुणी करू शकत नाही. नुसतं नाव सूर्या ठेवून तुमच्यासारखं तेज येणार आहे का? हे घ्या डॅडी आणि मला माफ करा. अहो मी विसरलीच होती की तुम्ही माझ्या नवऱ्याला जेलमधून सोडवलं ते. पण ते जेव्हा घरी आलं ना तेव्हा मला खरं कळलं की तुमच्या काळ्या धंद्यामुळेच माझ्या नवऱ्याला पोलिसांनी पकडलं होतं ते. बाळापणासाठी पैसे दिले होते की, आणि त्याच्या बदल्यावर ह्यांनी यांच्या जमिनी दिलेल्या होत्या त्या तुम्ही नावावर केल्या आणि त्याची कागदपत्र सुद्धा दिली नाहीत. पोराची फी भरली तुम्ही, पण त्या बदल्यात मला घरात तुम्ही राबवलं 3 वर्ष, ते पण फुकट. हे नाही तुम्ही सांगितलं. माझ्या पोरीच्या लग्नाला तुम्ही पैसे दिले पण त्यातले 2000 द्यायचे राहिलेत म्हणून माझे दागिनेच नाहीत तुमच्याकडे. कुठला भाऊ असा वागतो का? डॅडी, मदत करायची आणि एखाद्याला उपकाराखाली दाबून ठेवायचं हे गणित तुमच्या या बहिणींना कळणार नाही असं वाटलं का तुम्हाला? पण सगळ्यांना कळाले ते. मदत केल्याचं नाटक करायचं आणि स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा, असं कुठं भाव असतोय डॅडी? तुमची लायकी नाही डॅडी आमचा भाऊ व्हायची आणि सूर्याची बरोबरी करायची. अरे मग या राख्या कशाला बांधल्या? काय मजा घेता का आमची? लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, इथून पुढं तुम्हाला जेव्हा काही गरज पडेल तेव्हा आमचेच उमरे खेचवायला लागतील तुम्हाला. आज याच्या मागे उभं राहून तुम्हाला लय भारी वाटते, पण या गावातच नाही अख्ख्या जिल्ह्यात अजून आमचा शब्द चालतो. तुमच्यापैकी प्रत्येकाला कधी कसं कुठे खिंडीत गाठायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. अजून सांगतो, याच्या मागे उभं राहण्याआधी विचार करा. डॅडी, अहो त्यांचं त्यांना ठरवू दे की काय करायचं ते. तुमचे शब्द होते ना मगाशी. आमचा हा अपमान तुला लय भारी पडणार सूर्या. आम्ही काय करू शकतो तुला माहित नाही अजून. खेळ आता लांब जाणार,
खेळ लय लांब जाणार आता. मी काय म्हणते, आज किती चांगला दिवस आहे. आता जे काही झालं ते आपण विसरून जाऊयात आणि सण साजरा करूया. या, तुम्हाला राखी बांधायची आहे ना तुमच्या भावाला, बांधून घ्या. मला कळलं ना तुम्हाला काय गिफ्ट देऊ मी आज. सूर्य, आम्हाला तुझ्यासारखा भाऊ मिळाला ना, हीच खूप मोठी भेट आहे आम्हाला. मी मनापासून सांगू का, मला खरंच कळलं ना की तुमचं आज प्रेम बघून ना मी आनंद वाटून घेऊ का दुःख वाटून घेऊ. मी माझ्या बहिणीच्या पाठीशी उभं राहिलो म्हणून तुम्ही सगळे इथं आला. पण ते माझं कर्तव्यच आहे ना. मी जगा वेगळं असं काहीच केलेलं नाही. पण मग नक्की चुकतंय कुठं? समाजात बहिणीच्या पाठीशी उभं राहणारे लोक कमी झालेत का? या जगात बहिणीच्या पाठीशी उभं राहणारे भाऊ जर तयार झालं ना, तर माझ्यासारखा सूर्य या सगळ्यातनं वेगळं काढण्याची गरजच नाही लागणार. अरे, जी गोष्ट कर्तव्य म्हणून केली पाहिजे त्यासाठी आपल्याला कोणतरी आदर्श का घालून द्यावा लागतोय? हे बघा बहिणींनो, मला राखी बांधण्यापेक्षा ना तुम्ही तुमच्या मुलाला असं बनवा की तो त्याच्या बहिणीची मनापासून काळजी घेईल. भाऊ काय असतो ते प्रत्येक घरातल्या मोठ्या माणसांनी त्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे. आपण पोरींना म्हणतो 7च्या आत घरात यायचं बरं का. मग पोराला का सांगत नाही पुरीकडे वाईट नजरेनं बघायचं नाही म्हणून? पुरीला स्वयंपाकापासून सगळं सांगतो. मग पोराला संस्कार करायला, बाईचा आदर कसा करावा हे शिकवायला का कमी पडतो आपण? हे बघा, समाजात जर चांगला पुरुष तयार झाला ना, तरच बाईचं आयुष्य सुखाचं होईल. आणि हे तयार करण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे. तुमच्या मुलांना असं तयार करा, येथून पुढे कुठल्याच बहिणीला माझ्यासारखा परका भाऊ शोधावा लागणार नाही. तिचा भाऊ त्याच्यासाठी लाखात एक असतो. हो, आम्ही तुझ्यासारखे 1000 सूर्या तयार करू. पण सूर्या, आज आम्ही सर्व अभिमानानं म्हणू, लाखात एक आमचा दादा, लाखात एक आमचा दादा. माऊली दादा जगात भारी आमचा दादा. मामांनी आईंकडून राखी बांधून घ्यायला हवी होती ना. मामा असं मुद्दाम नाही करणार. त्याच्या जखमा अजून भरल्या नसतील. आमच्या तरी अजून कुठे भरून निघाल्यात. आम्हाला तर लहान असतानाच पोरकं केलं. मामाच्या तर कितीतरी आठवणी असतील ग. अरे सूर्य ऐकी, अरे ऐकी, अरे अरे काय महत्वाचं काम आहे ते तर सांग की. मामा, सगळ्यांची राखी पौर्णिमा झाली, आता तू राखी बांधून घ्यायचीस. हे बघ मामा, तुझा हात असा रिकामा नाही बघू शकत मी. आजच्या दिवशी सगळं माफ असतं. बहीण कशी पण वागली ना तर तिचं मन मोडून नाही. अरे, माणूस वाईट वागतो, त्या नात्याची काय चूक आहे? ह्यो सण आहे ना, ह्यो सण म्हणजे बहीण भावाच्या नात्याचा सन्मान आहे. माझा एक राखी बांधून घे. अरे पण हे बघ, आजचा दिवस प्रत्येक बाईसाठी महत्वाचा असतो. तिचा भाऊ तिच्या पाठीशी असणं तिच्यासाठी लई मोठी गोष्ट असते. अरे, आणि भावानं आपलं कर्तव्य कधीच विसरू नये. मी म्हणतोय म्हणून बात.
ठीक आहे, बांधतो मी. पण माझा अजून राग गेलेला नाहीये. या दिवशी तुझ्यावर अन्याय व्हायला नको म्हणून राखी बांधून घेतोय. आणि मी तुझं रक्षण करायला आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेतलाय, तेव्हाच बांधील होतो. तुला सकाळी रागाच्या भरात जे काय बोललो ना, त्यासाठी मला माफ कर. सखा, माणसाच्या मनात राग मतभेद असतात, पण त्यासाठी नाती इस्त्रायची नसतात हेच कराय ग. बांध राखी. मी आतापर्यंत काय काय भोगले हे तुला मी आता नाही सांगू शकत. आणि आज ती येळ पडले. आज रक्षाबंधन आहे. आजच्या दिवशी तुझा हात रिकामा नको राहिला. माझी राखी अशीच नको राहिला एवढंच वाटत होतं रे मला. पण तू राखी बांधायला तयार झालास, मला नाही सुख मिळालं. पण आता आयुष्यभर तू मला काय बी दिलं नाहीस ना, तरी मला काय बी वाटणार नाही. आज मी लय भरून पावले, लय भरून. आज जे घडलं ते घडायला नाही पाहिजे होतं. सूर्य आता तुमच्या सगळ्या प्रतिष्ठेला सुरुंगच लावाय निघालाय. तर सुरुंग लावतोय, मी आग लावू आग. अशी आग ज्यात त्याची जळून राख होईल. आयुष्यात आमचा असा अपमान कोणी आजवर केला नव्हता. सूर्याने सगळ्या मर्यादा वालांडल्या. नाहीतर काय, अहो कोण कुठल्या बायका तुम्हाला नाही नाही ते बोलल्या. अहो आज फक्त तुम्हाला उलटून बोलायची कुणाची टाक होती का अख्ख्या गावात. त्या सूर्याच्या पाठिंब्यामुळे सगळ्या शेपारल्या. डॅडी, तुमचं दिस जरा वाईट आहे. ते तुम्ही काही दिवस जरा सूर्यापासून लांब राहा. आवाड बंद कर. आमच्या जखमा ताज्या आहेत, त्या ताज्याच राहू देत. त्याच्यावर आम्हाला कोणी मलमपट्टी केलेली नकोय. मलमपट्टी करायला आपलं असं तुमच्याकडे राहिलंच काय मालक? हा, अव तुमच्या जावयानं आज दुसऱ्यांदा समध्या गावामुळे तुमची लायकी काढली. घरातल्या माणसांच्या बी नजरेत तुमच्यासाठी काहीच किंमत राहिलेली नाही आता. आणि गावातली माणसं, त्यांचं तर काही विचारायलाच नको. तुम्ही रस्त्यावरनं जाताना जर दिसले तर दगड फेकून मारायला बी कमी करणार नाही ते आता. तुमचं देश भरलं मालक आता, तुमचं देश भरलं. हा बघा, तुमच्या हातातनं आता समद निष्ठाय लागले ही मान्य करा आता. मालक, अजून बी येळ गेलेली नाही. जाऊन सूर्याची माफी मागा. तुम्ही पुढे एक शब्द जरी बोलला, पेटवून टाकू सगळंच पेटवून टाकू आम्ही.